नमस्कार. जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल किंवा प्रेग्नंट असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपलं येणारं बाळ आनंदी असावं, इमोशनली स्टेबल असावं, त्याचा जन्म जो आहे तो विश्वाच्या कल्याणासाठी व्हावा, तर आजचं खास मेडिटेशन तुमच्यासाठी. मी सायली कल्पेश वैद्य, द फर्टिलिटी अँड प्रेग्नन्सी योगा एक्सपर्ट. सो हे मेडिटेशन जे आहे हे तुम्हाला इमोशनली स्टेबल करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मैत्रिणींनो, जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात किंवा प्रेग्नंट आहात, तर तुम्ही स्वतः इमोशनल स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. तुमचा ऑरा क्लीन असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या इमोशनचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या गर्भातल्या बीजावर आणि आपल्या बाळावर होत असतो. सो चला तर मग हे मेडिटेशनला सुरुवात करूया. जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही एकदम कम्फर्टेबल, तुम्हाला जसं छान वाटेल तसं बसायचं. तुम्ही वाटल्यास सोफ्यावर उशी घेऊन सुद्धा बसू शकता आणि जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर प्रेफरेबली जमिनीवर बसा. आपण जमिनीशी जोडणं जाणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. देन ध्यान मुद्रा घ्यायच्या. आपले लास्ट 3 फिंगर्स स्ट्रेट राहतील. इंडेक्स फिंगर आणि थंब ह्याला जोडून ठेवायचे. ही मुद्रा सिम्पली तुम्हाला गुडघ्याच्या वरती ठेवायचे. हालुवटी वरती करायचे. डोळे बंद करायचे. आपण प्राण टाळण्यापासून या मेडिटेशनला सुरुवात करूया. प्राण टाळणं म्हणजे आपल्या प्राणांवर फोकस करायचे, आपल्या श्वासांवर फोकस करायचे. हळूहळू आपण श्वासाला मोजण्याचा प्रयत्न करूया. जो श्वास येतोय, जो श्वास जातोय, त्याला 1 मोजायचंय. 1 inhalation, 1 exhalation. Count as a 1, 1 inhalation, 1 exhalation. Count as a 2. Likewise, एक 4 ते 5 श्वास प्रश्वास मोजायचे आहेत. आता आपलं मन शांत झालेलं आहे. आपण एका वैदिक मंत्राचं चॅन्टिंग करणार आहोत, ज्यामुळे आपल्या ऑरा क्लेन्झिंगला, आपल्या इमोशनल स्टॅबिलिटीला मदत होणार आहे. तत्पूर्वी आपल्याला आपल्या आयुष्यातला एखादा प्रसंग असा आठवायचा आहे की जो आठवून आपल्याला दुःख होतं, पण तरीही तो प्रसंग डीप डाऊन आपल्या हृदयात कुठेतरी आहे. अशी एखादी व्यक्ती, घटना किंवा वस्तू ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो, तो क्षण काही क्षण आठवायचा प्रयत्न करा. कदाचित एखाद्या घटनेमुळे तुम्हाला स्वतःचा राग येत असेल, काही मनात गिल्ट साचून राहिला असेल, त्या इन्सिडन्सला आज या मेडिटेशन थ्रू आपण लेट गो करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या हृदयामध्ये डीप डाऊन कुठेतरी तो प्रसंग साचून राहिलेला आहे. त्या ट्रॅप इमोशन्समुळे, स्टोर इमोशन्समुळे आपल्या फर्टिलिटी जर्नीवर, आपल्या बाळावर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे. असा संकल्प करायचा आहे की या मेडिटेशनद्वारे मी त्या इन्सिडन्समधून बाहेर येण्यासाठी स्वतःला मदत करत आहे. आपला फोकस जो आहे तो आता हळूहळू आपल्या हृदयावर घेऊन यायचा आहे.
आपल्या हार्ट सेंटर, हार्ट चक्र, अनाहत चक्र. तुम्हाला हार्टवर फोकस करणं शक्य नसेल होत, तर तुम्ही आपल्या रिबकेज जिथे जॉईन होतात तिथे फोकस करू शकता. आपल्या हार्टला हील करण्यासाठी आपण 11 वेळा ओमचं चॅन्टिंग करणार आहोत. ओंकार, अ, ओ, मकार आणि वरती अनुस्वार. ह्याच्या आपल्या प्रत्येक बॉडी पार्टवर वेगवेगळे इम्पॅक्ट होत असतात. त्यातल्याच ओचा आज आपण उच्चारण करणार आहोत. जो ओकार आहे तो इमोशनल रिलीजसाठी आपल्याला मदत करतोय. आपण जो इन्सिडन्स आत्ता आठवलेला आहे त्या इन्सिडन्सला साक्षी मानायचंय. त्याला लेट गो करण्यासाठी आपण या पॉवरफुल वैदिक मंत्राचं उच्चारण करतोय. आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचे आणि श्वास सोडताना ओंकारचं उच्चारण करायचंय. ओ. कॉन्शियसली फोकस आपल्या हार्ट सेंटरवर. ओ. लास्ट 3 टाइम्स फुल इन्सेंटिव्ह आपण करण्याचा प्रयत्न करूया. कळत नकळत
आपल्याला तरी दुःख दिलेलं आहे, त्या व्यक्तीला आठवायचं आहे. आपलं हृदय ओकाच्या वैदिक चॅन्टिंगमुळे अजून सशक्त झालेलं आहे. त्या हृदयावर आपला उजवा हात घेऊन जायचंय. आपला कोमल स्पर्श आपल्या हृदयाला होतोय. त्या हृदयाला सांगायचंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं कार्य व्यवस्थित चालावं यासाठी ज्या वस्तू, व्यक्ती, आठवणी तुला त्रास देत आहेत, मी त्यांना लेट गो करतेय. मला माहितीये माझ्या हृदयाचा माझ्या येणाऱ्या बाळाच्या हृदयावर सुद्धा इम्पॅक्ट होतोय. माझ्या बाळाचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक आरोग्य चांगलं राहावं ह्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्व कटू आठवणींना मी सोडून देत आहे. माझ्या बाळाचा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी व्हावा, विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंदासाठी व्हावा, यासाठी मी विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहे. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. शांति शांति शांति. आपल्या मनात ज्या प्युअर वाइब्स आहेत, प्युअर ब्लिसफुल स्टेट, आनंदी अवस्था, शांत अवस्था, त्याचा आनंद घ्यायचा आहे. या शांत अवस्थेत आपण आपल्या येणाऱ्या बाळासाठी प्रार्थना करूया. तुम्ही जस्ट ही प्रार्थना फील करा. आता आपला डावा हात आपल्या ओटीपोटावर ठेवायचे. हे प्रिय बाळा, तू चेतना स्वरूपात आता जिथे कुठे आहेस तिथून लवकरात लवकर माझ्या गर्भात, आपल्या घरात प्रवेश कर. तुझ्या येण्याची तुझे आई बाबा आनंदाने आणि आतुरतेने वाट बघत आहेत. तुझा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी होत आहे. त्यासाठीच तुझ्यावर योग्य संस्कार करण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांचा, आमच्या प्रार्थनेचा, आमच्या प्रेमाचा स्वीकार कर आणि एक आनंदी, आरोग्य संपन्न, दीर्घायू बाळ म्हणून आमच्या पोटी जन्माला ये. आशीर्वाद द्यायचा आपल्या बाळाला. तथास्तु, तथास्तु,
तथास्तु. दोन्ही हात जस्ट हलकेसे एकमेकांवर घासायचे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायचे आणि हळूहळू आपला वेगळे डोळे उघड करायचे. मैत्रिणींनो, आजच्या मेडिटेशनद्वारे आपण आपल्या हृदयाला थोडं मोकळं केलं, थोडं आपल्या बाळासाठी प्रिपेअर केलं. जर तुम्ही असंच हे मेडिटेशन अजून पुढचे 21 डेज कंटिन्यू केलं तर तुमचा ऑरा क्लीन व्हायला मदत होईल. तुमच्या मनात डीप डाऊन काही इमोशन्स साचून राहिले असतील ते रिलीज होईल. त्यामुळे आपली फर्टिलिटी जर्नी इन्हान्स होईल. आपण जसं मॅनिफेस्ट करतोय त्याप्रमाणे आपलं येणारं बाळ आनंदी, आरोग्य संपन्न आणि दीर्घायू जन्माला येईल. जेव्हा जेव्हा तुम्ही हे मेडिटेशन कराल तेव्हा जस्ट कमेंट बॉक्समध्ये D1, D2, D3 असे मेन्शन करा. म्हणजे तुम्हाला स्वतःला एक पोचपावती मिळेल. जर आपण कुठे लिहून ठेवलं तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते रजिस्टर होतं आणि रोज सकाळी तुम्हाला हे मेडिटेशन करायला एक मोटिवेशन मिळेल. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ. शुभम भवतु.